जय शिवराय मित्रांनो राज्यातील सीलिंग जमिनी अर्थात महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत वाटप केलेल्या जमिनीच्या शर्तभंगाबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आता चालू जमीनधारकावरती पूर्वीच्या जुन्या शर्तभंगाचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही। याचबरोबर या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्याच्या संदर्भातील देखील एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये या जे काही वाटप केलेल्या जमिनी आहेत, या जमिनीचं हस्तांतरण कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय केलं तर त्याच्या संदर्भात काही नजराना भरून हे हस्तांतरण हा शर्तभंग नियमाकुल करण्यासाठीची तरतूद आहे। परंतु आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा या जमिनीचं हस्तांतरण अशा पूर्व परवानगीशिवाय केलं जातं, वेळोवेळी शर्तभंग होतो आणि असा एकापेक्षा जास्त जर वेळेस शर्तभंग झाला तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळी नजराना शुल्क आकारायचं का, त्याला दंड आकारायचा का, याच्याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण अद्यापर्यंत नाही। याचबरोबर आपण जर पाहिलं तर एखाद्या जमीन मालकाच्या माध्यमातून शर्तभंग नियमाकुल केल्यानंतर सुद्धा वारंवार त्याच्यानंतर 5 वर्षांना, 10 वर्षांना, 1 वर्षांना, 2 वर्षांना हा शर्तभंग केला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वी आकारलेला नजराना आणि याच्यानंतर पुन्हा केलेले शर्तभंग यासाठी सेपरेटली हा नजराना आकारायचा का, याच्याबद्दल देखील कुठल्याही प्रकारची तरतूद नव्हती आणि याच अनुषंगानं एकापेक्षा जास्त वेळा शर्तभंग झालेल्या प्रकरणी करावयाच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण देण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं परिपत्रक आज 13 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेले। परिपत्रकामध्ये आपण पाहू शकता, महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत वाटप केलेल्या जमिनीचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कितीही वेळा हस्तांतरण झाले असले तरी प्रकरणी जे काही प्रस्तुत प्रकरणी आता शेवटचा जो काही शर्तभंग असेल हा एकमेव शर्तभंग समजून सदर शर्तभंग नियमाकुल करण्याकरता शासन अधिसूचना महसूल व वन विभाग 19 जानेवारी 2024 मधील तरतुदीनुसार कारवाई करावी। तसेच असा शर्तभंग नियमित केल्यानंतर संबंधित धारकाने पुन्हा शर्तभंग केल्यास तो शर्तभंग शासन अधिसूचना 19 जानेवारी 2024 नुसार पुन्हा नियमित करणं आवश्यक राहील। म्हणजे जो शेवटीचा शर्तभंग झालेला आहे हाच फायनल शर्तभंग समजून त्याच्यासाठी आवश्यक असलेला नजराना हा त्या लाभार्थ्याकडून आकारला जाणार आहे आणि याच्यानंतर जर पुन्हा आणखी शर्तभंग केला तर त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा सेपरेटली नजराना आकारला जाणार आहे। हा शर्तभंग नियमित केल्यानंतर संबंधित जमीनधारकाला ही जमीन महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा भोगवाटदार वर्ग 2 चे भोगवाटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणं नियम 2026 नुसार जमीन भोगवाटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या अथवा जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने अन्य व्यक्तीस हस्तांतरण करण्याचा अधिकार प्राप्त होईल। अर्थात या शर्तभंगाचा नजराना भरल्यानंतर त्या लाभार्थ्याला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी किंवा त्याच्या नातेवाईकाला पुढे वारसाला वगैरे पूर्व परवानगीने हस्तांतरण करण्यासाठी अधिकार प्राप्त होणार आहे। अतिशय दिलासादायक असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता हा शर्तभंग नियमाकुल करण्याच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे आता हा शर्तभंग नियमाकुल करून लाभार्थ्यांना भोगवाटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे। या जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी सुद्धा एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।